आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला ट्रॅक आता सुरू आहे आपण तर पाहिलेलंच आहे की मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंटची एंट्री झालेली आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहतोय की विद्याधर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मात्र आता या लोकांना त्रास देण्याचं एकही काम आता सोडत नाहीये। पण या वेळेला मात्र आता जो काही धमाका केलेला आहे युगंधरने, त्यामुळे विद्याधर चांगलाच हादरलाय। विद्याधर हादरलाय इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये मात्र आता विद्याधर पूर्णपणे घाबरलाय, कारण उद्या जर का आपल्या जीवाशी काही बरं वाईट झालं तर म्हणूनच विद्याधरने मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे असा काही जबरदस्त घाणेरडा प्लॅन करत युगंधरला पकडण्यासाठी आणलेला आहे, ते म्हणजे पोलिसांना आणल्यावरती मात्र आता इकडे आनंदीने आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहत त्याला आता आपल्यासोबत त्यांनी काय केलंय हे पोलिसांच्या समोर आणत मोठा धमाका केलाय। नक्की आता आनंदीने काय केलंय, कसं केलंय, कशा पद्धतीने मात्र आता विद्याधरला पुन्हा एकदा स्वतः जेलमध्ये कसं पाठवलंय सविस्तरपणे इकडे आपण पाहिलं की विद्याधरला चांगली शिक्षा मिळालेली आहे। विद्याधरला जरी चांगली शिक्षा आता मिळाली असली तरी सुद्धा आनंदीने केलेलं काम मात्र आता इतकं काहीतरी छान झालंय की त्यानंतर मात्र आता इकडे खुश झालेला आहे तो म्हणजे स्वतः आता पृथ्वी आता विचार करतोय, खरंच म्हणजे हा सगळा कमाल झाली तरी कशी, हे सगळं आनंदीने केलंय। ज्याप्रमाणे आनंदी मला आता समजवत होती तिने तसंच आता यांना समजवलं असेल, पण या सगळ्यामध्ये कधीही कुणाचं न ऐकणारे हे आता युगंधर हे मला सॉरी म्हटले आनंदीच्या सांगण्यावरून। काय आहे त्यांच्यामध्ये नातं, तिच्यासाठी उपवास काय करतात, नाही मला या सगळ्यामध्ये आनंदीशी बोलायलाच पाहिजे। खरं तर हे सगळं चांगलंच आहे, पण तरी सुद्धा मला एकदा आनंदीसोबत बोलायला पाहिजे। आणि तो आता आनंदीकडे आलेला आहे। आनंदीकडे आल्यावरती तो आनंदीला थँक्स म्हणतोय आणि त्यावरती आनंदी म्हणते, असं नाही आहे हो, तुम्ही माझे खरंच आभार मानण्याची गरज काही नाही आहे। मी खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बाप लेकामध्ये ऑलरेडी प्रेम हे असतंच आणि ते काही फक्त आता कोणीतरी बोललं किंवा कोणीतरी हे केलं म्हणून नसतं, तर आता ते मनापासून असतं आणि मनापासून ते आता निभवायचं असतं। हा म्हणजे कधीतरी मुलं उद्धट बोलतात, वडिलांना वाईट वाटू शकतं ना, तसंच वडील रागवतात तसं मुलांना वाईट वाटतं, पण एकमेकांच्या गोष्टी आता मनावरती नाही घ्यायच्या। ज्याला बापाचं प्रेम नसतं ना त्याला आता विचारा काय असतं ते। म्हणजे आता मी तुमचं दुःख समजू शकते कारण मला आईचं प्रेम नाही मिळालं, पण तुम्ही माझं दुःख समजू शकत नाही आहात कारण आता माझ्याकडे माझ्या बाबांचं प्रेम, आपुलकी, माया हे कधीच नव्हतं। मला तर आठवत पण नाहीये की माझे बाबा कसे दिसायचे, मला फक्त आजोबांनी मायेने वाढवलं आणि तेच बापाचं प्रेम आता मी इकडे म्हणजे अनुभवलेलं आहे आणि ते तुम्हाला अनुभवायला मिळावं। यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो, खरं सांगू का, तर मला विद्याधर काकांनी हे सगळं माझ्या मनामध्ये भरवलं होतं। विद्याधर काका आता मला इकडे दरवेळेला बाबाच्या बद्दल नेहमी वाईटच सांगायचा आणि त्यावरती आनंदी म्हणते, तेच तर मी सांगण्याचं काम करते। कुणाच्याही सांगोवांगी आता इकडे आपण हे करायचं नसतं। कुणीही कितीही काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मला असं वाटते की जे काही आपल्या आता म्हणजे आपलं आहे ते आता आपण या सगळ्यामध्ये मात्र आता समोर आणलं पाहिजे। म्हणजे बघा ना, तुमची आई जर का असती तर तुमच्या आईला या सगळ्यामध्ये ही गोष्ट आवडली असती का? आणि तितक्यातच तिकडे युगंधर आलेला आहे आणि युगंधर मात्र आता आनंदीला सांगत आहे, आनंदी मला खरंच हे वाटत नाहीये की जे काही चाललंय ना यामध्ये खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे माझा दोष आहे, पण त्याचबरोबर मात्र आता दोष कोणाचा असेल तर तो विद्याधरचा। तुमचं बोलणं मी ऐकलेलं आहे, विद्याधर या सगळ्यामध्ये मात्र आता माझ्या मुलांचे कान भरत आहे का ते काही नाहीये। आता ह्या विद्याधरला मी सोडणार नाहीये आणि त्यावरती मात्र आता पृथ्वी इकडे सांगायला लागतो, हे बघा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका। काकाने जे काही केलंय ना ते का केलं, कारण मी त्यांचं म्हणणं ऐकलं होतं म्हणून। आणि त्यावरती मात्र आता इकडे तो सांगायला लागतो, पण यापुढे काका काहीही माझ्याशी बोलायला आला ना तरी सुद्धा मी त्यांचं बोलणं ऐकणार नाहीये, तुम्ही उगाचच मनावरती काहीही घेऊ नका, असं म्हणत मात्र आता पृथ्वी इकडे आनंदी आणि आता युगंधर यांच्यासोबत बोलतोय। युगंधरला तर आपला लेक आता अचानकपणे मोठा झाल्याचं कळलंय। इकडे त्यानंतर युगंधर सांगायला लागतो, हे बघ उद्यापासून तुझी वेगळी केबिन मी तयार केलेली आहे आणि त्या
केबिनमध्ये येऊन बसायचं. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतोय पृथ्वी, नाही नाही खरंच काही केबिनची गरज नाही आहे, म्हणजे आता त्या केबिनमध्ये बसून मी काय करू, मी आता तुमच्याच केबिनमध्ये बसेन आणि तुमच्याकडूनच शिकेन. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतोय ठीक आहे, हे पण ठीक आहे. आणि तितक्यातच मात्र आता इकडे युगंधरला फोन आलेला आहे आणि तो फोन आलाय तो म्हणजे पोलीस स्टेशनवरून. आणि पोलीस स्टेशनवरून फोन आल्यावरती पोलीस आता युगंधरला सांगायला लागतात, साहेब अहो तुमचा भाऊ इकडे आलेला आहे आणि त्या भावाने मात्र आता तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली. असं म्हटल्यावरती युगंधर म्हणतो, कंप्लेंट कसली कंप्लेंट, काय केलंय तरी काय त्यांनी. यावरती मग आता तुम्ही त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलात अशी त्यांनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये तो पोलिसांना युगंधर सांगायला लागतो, येऊ दे तुम्ही या इकडे, मग मी सांगतो की त्याने काय केलंय ते. त्यांनी आता घरातल्या लोकांसोबत जे काही केलंय ना ते ज्या वेळेला तुमच्यासमोर आणेन ना आणि त्याच वेळेला हे होईल. विद्याधर हे सगळं करतो आहे आणि त्यावेळेला फोनवरती आता हे सगळं ऐकल्यावरती पृथ्वी म्हणतो काय झालं. आणि त्यानंतर युगंधर सांगायला लागतो पोलीस येत आहेत आणि आता पोलिसांच्याकडे इकडे जाऊन विद्याधरने कंप्लेंट केलेली आहे. विद्याधरने कंप्लेंट करून मात्र आता इकडे सांगितले की मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिले आणि त्यामुळे त्यांनी माझ्या विरुद्ध कंप्लेंट केले. असं म्हटल्यावरती मात्र आनंदी सांगते, येऊ दे, पोलीस आल्यावरती मी बघते काय करायचं ते. यावरती मात्र आता पृथ्वी विचारला लागतो काय झालं. मग आनंदी घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगायला लागते, माझा जो काही सिलेंडरचा स्फोट झालेला होता आणि तो स्फोट करणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणीच नाहीये तर ती आहे विद्याधर. आणि त्यानंतर मालक साहेबांनी त्यांना शिक्षा दिलेली आहे आणि म्हणूनच ते चिडलेत. बरं हे सगळं बोलणं चालू मात्र आता पोलिसांना घेऊन आलेला आहे तो म्हणजे विद्याधर. विद्याधर पोलिसांना घेऊन येतो आणि पकडा ह्याला, यांनीच आता मला या सगळ्यामध्ये इकडे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं तो पोलिसांना सांगायला लागतो. मी कंप्लेंट करतोय माझ्या भावाच्या विरोधात. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे पोलीस आलेले आहेत आणि त्यावरती लगेचच सांगायला लागते, शिल्पा काय आहे हे युगंधर, म्हणजे आता हा सगळा काय प्रकार चाललाय. आणि त्यावरती युगंधर म्हणतो मला काय माहिती, याचं डोकं फिरलेलं आहे, काहीतरी बडबड करत आहे. आणि त्यावरती मात्र आता आनंदी विचार करते, यावेळेला मला गप्प बसून आता चालणार नाहीये, काहीही झालं तरी मालक साहेबांना मला वाचवावं लागणार आहे. कारण जे काही मालक साहेबांनी केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेलं आहे आणि असं असताना मी मालक साहेबांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये मालक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. असं म्हणत आनंदी मात्र आता पेटून उठले आणि खबरदार कुणीही काहीही बोललं तरी मी या सगळ्यामध्ये मात्र आता हे सहन करणार नाहीये. यावरती तो सांगायला लागतो, तुझं काय आहे इन्स्पेक्टर साहेब, माझ्या दादाने माझ्या गाडीमध्ये बॉम्बस्फोट करून मला मारण्याचा प्रयत्न केलाय, आत्ताच्या आत्ता त्याला इकडून पकडा आणि जेलमध्ये टाका. यावरती मात्र आता इकडे पोलीस सांगायला लागतात, युगंधर सर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. युगंधर म्हणायला लागतो, ठीक आहे ना कंप्लेंट आहे, पण तुमच्याकडे काय पुरावा आहे की आता हे सगळं मी केलेलं आहे. आणि यावरती विद्याधर सांगायला लागतो, मी सांगतोय ना मी हे सगळं केलंय म्हणून. यावरती मात्र आता युगंधर म्हणतो, पुरावा काय. पण त्याच वेळेला मात्र आता पेटून उठलेली आनंदी तिकडे आलेली आहे आणि आनंदी सांगायला लागते, मला काहीतरी बोलायचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी आता नंतर, पण जे मला सांगायचं आहे ते हे आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये कंप्लेंट करते आहे ते म्हणजे विद्याधर सरांची. माझा हा अपघात झाला ना हा ह्यांच्यामुळे झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे विद्याधर बोलायला लागतो, काय तुझ्याकडे काय पुरावा आहे याचा. यावरती ती सांगायला लागते, माझ्याकडे पुरावा नाही आहे, तसा तुझ्याकडे काय पुरावा आहे की आता तुझ्या गाडीमधला जो काही बॉम्बस्फोट आहे तो आता घडवून आणणारे ते म्हणजे स्वतः आता युगंधर सर आहेत म्हणून ते काही नाही. इन्स्पेक्टर साहेब मी कंप्लेंट करते, याला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. यांनी आता घरामध्ये अनेक गोष्टी केल्यात, इतकंच नाही आहे तर आता मला मारण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आणि आता जी कंप्लेंट मी रिव्हर्स घेतले ना ती पुन्हा एकदा टाकते, आत्ताच्या ह्याला इथून घेऊन जा. आणि आता याने घरामध्ये स्फोट करून अनेक लोकांचे जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे याला माफी मिळणार नाहीये. ह्याने काय कंप्लेंट केले, मीच ह्याच्या विरुद्ध कंप्लेंट करते, घरामध्ये कुकरचा स्फोट घडवून आणलाय आणि माझ्याकडे पुरावा पण आहे. यावरती तो म्हणतो, काय पुरावा आहे. आणि त्यावरती आनंदी सांगायला लागते, सुनीताताई असं म्हणत तिने आता सुनीताला बोलवले आणि सुनीता सांगायला लागते, हो बरोबर आहे मालकीणबाई, जे काही बोलतायत ना ते सगळं बरोबर आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मालकीणबाईंनी मात्र आता जे काही केलेलं आहे ना ते सगळं बरोबर सांगतायत आणि मी पुरावा आहे. झालं
युगंधरवरती आलेला आरोप एका झटक्यात विद्याधरच्या वरती आता उलटवण्यात आलेला आहे आणि विद्याधरच्या वरती आता ज्या वेळेला आरोप उलटवण्यात आलाय त्यावरती विद्याधरला अटक सुद्धा झाली।